नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। सुनेत्रा पवार अजितदादांचं नाव घेत दालमी यांचे सवाल। विधानसभा निवडणुकीतील यश आणि 6व्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांना काही तासातच आयकर विभागाकडून दिलासा मिळाला आहे। 6 डिसेंबर 2021ला आयकर विभागाने अजित पवार यांच्या कुटुंबियाशी संबंधित मालमत्ता मुक्त केली आहे। यावरून सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत। आज मी तुमच्या पुढे आली आहे। अजित पवार यांना 1000 कोटीची त्यांची मालमत्ता परत देण्यात आली आहे, अशी जी बातमी आज माध्यमापुढे आली, खरंच सांगते तळपायाची आग मस्तकात गेली। हे चाललंय काय, असा सवाल अंजली दमानिया यांनी केला आहे। तुम्ही आधी त्यांच्या मागे AW लावणार, त्यांच्या मागे सगळ्या यंत्राला लावणार, इन्कम टॅक्स रेट्स करणार आणि 2021मध्ये जन्मेश्वर साखर कारखान्यावर रेड झाली होती आणि त्याच्यात फायर पॉवर नावाच्या कंपनीज जेवढ्या आहेत त्या सगळ्यांना माहिती आहेत। कंपनी ह्या सुनेत्रा पवार अजित पवार यांनी सुरू केलेल्या कंपनीज आहेत। त्यातनं सुनेत्रा पवार आणि अजित पवार बाहेर पडले, पण आज तागायत हे त्यांच्या जवळचे नातेवाईक जे आहेत तेच त्या कंपन्या चालवतात, असं अंजली दमानिया म्हणाले आहेत। महाराष्ट्रात शाळा नाही, कॉलेज नाही, हॉस्पिटल नाही, रुग्णाला न्यायाला ॲम्ब्युलन्स नाही आहे, मुलांना शाळेत जायला रस्ते देखील धड नाही आहेत, काही मुलं पोहोच जातात, काहींना तिकडे जायला ब्रिज देखील नाही आहे। अशा परिस्थितीत ज्या महाराष्ट्रावर इतकं अफाट कर्ज झालं आहे त्या महाराष्ट्रातले सगळे नेते अक्षरशः मजा करतात। कुठेतरी हे सगळं थांबायला हवं। कालच भालचंद्र नेमाडे पण म्हणाले की हा जो अफाट उधळपट्टीची चालली आहे ती कुठेतरी थांबायला हवे आणि या सगळ्या राजकीय पक्षांना आता शुद्धीवर आणायला हवं, असं ही अंजली दमानिया म्हणाली आहे। पैसा हा BFS केमिकल्स नावाची जी कंपनी आहे ज्याच्यात सुनेत्रा पवार डायरेक्टर होत्या, या कंपनीतनं पैसा आला। पहिल्या स्पार्कलिंग सॉइल मधनं आला, जरंदेश्वर शुगर मधनं आला, त्या जरंदेश्वर साखर कारखाना विकत घेणाऱ्या गुरु कमॉडिटी मध्ये। तर असा हा सगळा पैसा फिरवला गेला। इन्कम टॅक्स अथॉरिटीनी सरळ सरळ याच्यात बेनामी प्रॉपर्टी आहे अजित पवार, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची, असं या ऑर्डर मध्ये सरळ सरळ म्हटलेलं आहे। मग अडलं कुठे आणि थांबवलं कोणी, हा सगळ्यात त्याच्यातला कळीचा मुद्दा आहे।